जय शंभूराजे मैत्रिणीनं. तर मी शेतकरी कन्या सुरेखा. काल आमच्याकडे का नाही खूप पाऊस पडला आहे बघा. आणि हे बघा इथं मी गवत ठेवलं आहे आमच्या जनावरांच्यासाठी. आमच्या इकडं आईकडं सगळी शेडमध्ये भरतात, पण इकडं सासरी सगळ्यांचं बाहेरच असतं बघा. तिकडं पण आहे सगळ्यांचं गवत असं बाहेरच असतं. तर आज मी आता हे असं बाहेर ठेवलं, रात्री पाऊसच आला अचानक, मग येऊन रात्रीचं झाकायला लागलं गवत. आता म्हटलं थोडंसं जनावरांच्यासाठी नेऊया. आणि उन्हाळा खूप म्हणजे खूप कडकडीत झाला आहे बघा. थोडासा कडुलिंबाचा पाला पाहिजे होता मला. उष्णतेसाठी कडुलिंबाचा पाला चांगला असतो. त्याचा सकाळ सकाळी आमुषा पोटी जर रस काढून पिलं का नाही तर उष्णता आपल्या शरीरातली कमी होते. पण तो कंटिन्यू घ्यायचा नसतो, थोडा 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 वेळ असं म्हणजे गॅप करून घ्यायचा असतो. 8 दिवस घेतला, 15 दिवस घेतला, परत थोडामध्ये गॅप घ्यायचा असतो. म्हणून म्हटलं थोडासा पाला नेते आता घरी आणि मग त्याचा रस काढून प्यायचा. उष्णतेसाठी खूप गुणकारी आहे बघा. तुम्ही पण कधीतरी त्याचा उपयोग करून बघा. हे काय आमच्या रानातच झाड आहे. आता ह्याचा थोडा मी पाला काढते. दातासाठी कशाला वापरतात? अरे दात दुखले काय झालं तर ते कडुलिंबाच्या ह्याने दातातली कीड सगळी नष्ट होते. त्याच्यामुळे पहिली लोक सकाळ सकाळी कोलगेट घासत नव्हते, हे कडुलिंबाच्या काडीनंच ब्रश करायचे. आणि त्याच्यामुळे त्यांचे दात एवढे मजबूत होते ना. आता गोड पण खातात प्रमाणाच्या बाहेर आणि ब्रश करत पण नाहीत व्यवस्थित लहान मुलं. त्याच्यामुळे दात किडतात सगळ्यांचे. बघा एवढा कवळा कवळा पाला घेतला या. आणि मी मागच्या वेळेस का नाही सकाळी फिरायला जायचे तेव्हा कडुलिंबाच्या काडीनं असं दात घासायचे, म्हणजे म्हणून त्याला म्हटलं बघ जरा दात घासून, तर त्याला कडू लागते, नको म्हणतोय, कशाला घासायला पाहिजे. पण आता त्यांना नाही एवढं महत्त्व माहिती. त्यांना कुठलेही काही सांगायला लागलं आजकालच्या मुलांना तर त्यांना वेगळं वाटतं. पण आपणही वापरलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला माहिती आहे याचं काय फायदे आहेत म्हणून. मुलांना एवढं काही समजत नाही, तरीसुद्धा मी माझ्या सगळ्या मुलांना सांगायचा प्रयत्न करते जे आपल्याला माहिती आहे ते. तर चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.